श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिकेचे जीकेचे संपूर्ण विश्लेषण. तर तुमचा वेळ न घेता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओ. पहिला प्रश्न, महाराष्ट्रामधील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर आहे? याचे योग्य उत्तर आहे नापणे धबधबा, सिंधुदुर्ग. पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गमधील नापणे धबधब्यावर बांधण्यात आला आहे. पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी नापणे धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. नापणे धबधबा हा गोठण नदीकाठी आहे. तो वैभववाडी तालुक्यात आहे. हा धबधबा बारामाही धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच सहस्रकुंड धबधबा हा नांदेडमध्ये आहे. टोचकर धबधबा हा सातारामध्ये आहे. लिंगमाळा धबधबा हा सातारामध्ये आहे. दुसरा प्रश्न, देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग कोणत्या राज्याने स्थापन केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ. देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग केरळ राज्याने स्थापन केला असून वृद्ध नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे हा यामागील उद्देश आहे. के सोमप्रसाद हे केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोगाचे अध्यक्ष आहेत. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम आहे. केरळची भाषा मल्याळम आहे. ज्येष्ठ नागरिक आयोगालाच सिनियर सिटीजन कमिशन असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 3, भारतामध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे कोणत्या राज्यात सुरू झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरियाणा. हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे हरियाणा राज्यात सुरू झाली असून भारत हा जगातील 5वा देश ठरला आहे. याआधी जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन या देशांनी हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे सुरू केली आहे. पूर्णपणे प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान यामागील उद्देश आहे. सध्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहे. हरियाणाची राजधानी चंदीगड आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, आशिया हॉकी कप 2025 विजेता देश कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. विजेता देश हा भारत आहे व उपविजेता देश हा दक्षिण कोरिया आहे. भारताने आशिया कप आत्तापर्यंत 4 वेळा जिंकला असून पहिल्यांदा 2003, नंतर 2007, 2017 आणि आता 2025मध्ये आशिया हॉकी कप जिंकला आहे. सध्या हॉकीचे कॅप्टन हरमनप्रीत सिंह आहे. प्रश्न 5, खालीलपैकी विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲमीटर. तसेच हायड्रोमीटर द्रव पदार्थांचे जडत्व मोजणारे उपकरण असून अल्टिमीटर समुद्रसपाटीपासून उंची मोजण्याचे उपकरण आहे. तर ॲनिमोमीटर म्हणजे वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी उपकरण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मध्य प्रदेश. ओंकारेश्वर व महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. भारतामध्ये असे एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. गुजरातमध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंग असून आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन, तर तमिळनाडूमध्ये रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग आहे. तर केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यात आहे. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 7, चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर चिपळूण हे शहर वशिष्ठी नदीकाठी आहे. तसेच धुळे हे पांझरा नदीकाठी, तर जेजुरी व बारामती कऱ्हा नदीकाठी आहे. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 8, मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतले आहे. तर मूलभूत कर्तव्ये हे रशियाकडून, कायद्याची प्रक्रिया जपानकडून, संघराज्य प्रणाली कॅनडाकडून, आणीबाणी जर्मनीकडून, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे फ्रान्सकडून घेतलेली तत्त्वे आहे. बघूया पुढील प्रश्न क्रमांक 9, इसवी सन 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी कोठे पलायन केले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेपाळ. नानासाहेबांनी बंडात भाग घेतला होता कारण याचे राजकीय कारण आहे. ते दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र असून त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे होती, पण ती कंपनीने नाकारली म्हणून त्यांनी बंडात भाग घेतला होता. कानपूर उठावाचे नेतृत्व नानासाहेबांनी केले होते. तर तात्या टोपे हे त्यांचे सेनापती होते. पुढील प्रश्न क्रमांक 10, राजस्थान व पंजाब येथे कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची अनेक मंदिरे आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत नामदेव. संत नामदेवांची राजस्थान व पंजाब येथे खूप सारी मंदिरे आहेत. संत नामदेव यांचे समाधीस्थळ पंढरपूर येथे आहे. तर संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ आळंदी येथे आहे. संत एकनाथांची समाधीस्थळ पैठण येथे असून संत तुकारामांची समाधी देहू येथे आहे. प्रश्न क्रमांक 11, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? याचे योग्य उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी. पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले. ते 1526मध्ये झाले. या युद्धामध्ये बाबरचा विजय झाल्यामुळे मुघल सत्तेचा पाया रोवला गेला.
तर दुसरे युद्ध अकबर व हेमू यांच्यात 1556ला झाले. तर तिसरे युद्ध अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात 1761ला झाले. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हॉकी. तर ड्युरांड कप हे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा. एक आगा खान कप हॉकी खेळाशी संबंधित असून ड्युरांड कप हे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लियॉन. इंटरपोल आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय लियॉन फ्रान्स येथे आहे. तर अजून बघूया आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड व जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक यांचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO व जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO यांचे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. तर युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून संयुक्त राष्ट्र संघटना युनोचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. अग्निशामन नळकंड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C कार्बन डायऑक्साईड. अग्निशामक नळकंड्यांमधून कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 वापरला जातो, कारण ऑक्सिजन प्रवाह कमी करतो, त्यामुळे आग विझते. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. कोल्हापूर सर्किट बेंच अंतर्गत किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश कोल्हापूर सर्किट बेंच अंतर्गत करण्यात आला आहे. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. पैठण येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ. संत एकनाथांची समाधी पैठण येथे आहे. तर संत नामदेवांची समाधी पंढरपूर येथे, संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे, संत तुकारामांची समाधी देहू येथे आहे, जे की आपण मागील प्रश्नातच बघितले होते. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. कुचिपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याचे कुचिपुडी हे लोकनृत्य आहे. तर दांडिया गरबा गुजरातमध्ये, भरतनाट्यम तमिळनाडू, तर कथकली व मोहिनी अट्टनम हे लोकनृत्य केरळ राज्याचे आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. पैठण ही कोणाची राजधानी होती? बघा, हा इतिहासाशी निगडीत असलेला प्रश्न. पैठण ही राजधानी सातवाहन राजघराण्याची होती. पैठणचे प्राचीन नाव हे प्रतिष्ठान असे होते. सध्या पैठण हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्राचीन काळात सातवाहन राजघराण्याच्या वेळेस पैठणी साडीचा उगम झाला होता. बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C चेन्नई. भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण ही म्हणजेच मरीना बीच चेन्नई येथे आहे. बंगालच्या उपसागरावरील कोरोमंडल किनाऱ्यावर पसरलेले हे बीच आहे. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. ChatGPT या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचे फुल फॉर्म सांगा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला ChatGPTचा फुल फॉर्म माहिती होते का? असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. वाफेचे रूपांतर पाण्यात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संगणन. वाफेचे रूपांतर पाण्यात होण्याच्या क्रियेला संगणन असे म्हणतात. तर उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे याला बाष्पीभवन म्हणतात. तसेच बर्फाचे रूपांतर पाण्याच्या वाफात होण्याच्या प्रक्रियेला उदात्तता असे म्हणतात. पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम कोण करते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरितद्रव्य. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. भारताना समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे भारताना समाजाची स्थापना केली. तसेच राजाराम मोहन रॉय यांनी 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. CP राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15वे. CP राधाकृष्णन हे 15वे उपराष्ट्रपती बनले आहे. ते NDA आघाडीचे उमेदवार आहे.
त्यांना 452 मते पडून ते विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीकडून उमेदवार होते. सी.पी. राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुसामी राधाकृष्णन असे आहे. त्यांनी आतापर्यंत BJP अध्यक्ष, खासदार, राज्यपाल आणि आता उपराष्ट्रपती असे पद भूषवलेले आहे. उपराष्ट्रपती होण्याअगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 25. सोशल मीडिया बंदीमुळे कोणत्या देशात दंगल झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपाळ. सोशल मीडिया बंदीमुळे नेपाळ येथे दंगल झाली होती. आंदोलन खूप तीव्र झाल्याने पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. आता सर्व स्थिर झाल्यानंतर नव्याने सुशीला कार्की ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. त्यापूर्वी त्या मुख्य न्यायमूर्ती होत्या. पुढील निवडणूक 5 मार्च 2026 रोजी होणार आहे. तोपर्यंत हे सरकार अस्थायी स्वरूपात आहे. याचे मुख्य काम आहे शांतता प्रस्थापित करणे व पुढील निवडणुकीची तयारी करणे. तर बघा मित्रांनो, नेपाळ येथे दंगल झाल्यानंतर 2 शब्द खूप प्रचलित झाले होते. त्यापैकी एक झेन जी म्हणजेच जनरेशन झेड व दुसरा नेपो बेबी म्हणजेच नेपोटिझम बेबी. तर झेन जी म्हणजेच जनरेशन झेड म्हणजे केम्ब्रिज डिक्शनरीनुसार 1990च्या दशकाच्या शेवटच्या काळात आणि 2000च्या सुरुवातीला जन्मलेली पिढीला जनरेशन झेड असे म्हणतात. तर नेपो बेबी म्हणजे नेपोटिझम बेबी म्हणजेच प्रसिद्ध व्यक्तींची मुले जी की आईवडिलांच्या नावाने यशस्वी व प्रसिद्ध झाली आहे असे मानले जातात. आपण येथे प्रश्नपत्रिकेमधून जनरल नॉलेज या विषयाचा अभ्यास करून घेतला आहे. तुम्हाला कोणता प्रश्न आवडला किंवा कोणता प्रश्न अडला याविषयी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढील आमचे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत राहा, लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद मित्रांनो.